नमस्कार. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं, कुटुंबियांचं मी चितळे परिवारातर्फे संकर्षण कराडे मनापासून स्वागत करतो. पण बाजीराव रोडवरचं एक छोटंसं दुकान ते आज 75 वर्षांची अभिमानाची परंपरा, या प्रवासासाठी आपण जोरदार टाळ्या चितळे परिवारासाठी आणि कुटुंबियांसाठी वाजूया. मंचावरती मी आमंत्रित करतो परिवारातल्या सगळ्या कुटुंबियांचं मी नाव घेतो. श्री माधव चितळे सोबत आहेत, श्रीकृष्ण चितळे सोबत आहेत, संजय चितळे, केदार चितळे, इंद्रनील चितळे यांनाही विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. मंचावरती आमंत्रित करूया भारतरत्न सचिन तेंडुलकर. मी चितळे परिवारांमधल्या सगळ्या कुटुंबियांना विनंती करतो की सचिन सरांना एक छानसं गिफ्ट द्यावं आणि त्यांचा आल्या सन्मान करावा. सर्व रसिका प्रेक्षकांना आणि चोखंदळ पुणेकरांना नमस्कार. ज्यांच्यासोबत चितळे बंधूंची एक नवीन इनिंग चालू झालेली आहे ते भारतरत्न सचिन तेंडुलकर, आणि ज्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आणि साक्षीने चितळे समूहाने आज अमृत महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, आनंदाचा घन त्याची अमृताची वाणी, सुख दुःख सोहळ्याची साक्षीदार गाणी. एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, एक आवाज ज्याने केल्या सौम्य साऱ्या झळा, गळ्यासवे फुलविला पामरांचा मळा. कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती, कोण जाणे कधी काळी पुण्य केलं किती, आणि डोळ्यान देखत प्रकटली साक्षात सरस्वती. जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, जिण्याच्याही पल्याड जिने नेले माझे जिणे, पैलतिरी उतरेन तेव्हा भेटो तिचे गाणे. ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, ब्रह्मांडात घुमतो म्हणे आता शुभ्र स्वर, तोच स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर, तोच स्वर ज्याचं नाव लता मंगेशकर. अधर धर मोहन मुरलीवर, अधर धर मोहन मुरलीवर, ओठ पे माया विराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. चितळे बंधू आणि माझं आवाजाचं नातं आहे. त्यांच्या प्रत्येक जाहिरातीला ते मला बोलवतात, हा माझा सन्मान आहे. पण त्याहीपेक्षा त्यांचे थोर उपकार असे की त्यांनी आमची गाठ सचिनजी तेंडुलकर यांच्याशी करून दिली. जगात देव नाही असं म्हणणारा कोणी मला भेटला तर मी त्याला आता अभिमानाने सांगू शकतो की मी देवाशी शेकहँड केलेला आहे. एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस, एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस, नेहमीच कसं अटीतटीला तू मैदानावर जागतोस. भेटू दे हा तुझाच देव, त्याला मागीन थोडं फार, देवा माझ्या सचिनला कधी म्हातारं नको करू यार. नियतीचं दिलेलं छोटेपण तुला इतकं काय खटकलं की उभ्या उभ्या अख्खं विश्व तू एका बॅटीत झटकलं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तू दिलंस करेज. काही पाळतात तुझं क्रिकेट वेड तर काही तुझं लव्ह मॅरेज. तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं, तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं की शाळेत जाणाऱ्या पोरालाही तुला फक्त सचिन म्हणता येतं. जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही, जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही, आणि जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही, जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही. सर्वप्रथम तर मी केदारला सांगणार होतो की ते लॉयल्टी प्रोग्राम सुरू करणार नाही, ऑलरेडी झालेला आहे. इकडे तुम्ही इथे उपस्थित आहात,
दॅट इट सेल्फ इज अन इंडिकेशन की तुम्ही तुमचं किती प्रेम आहे ह्या ब्रँडवरती आणि किती विश्वास आहे. तुमची फॅमिली ऑलवेज तुमच्याबरोबर आहे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन. आज मला ते ॲक्च्युअल बघायला मिळालं. आधी मला वाटलं की बाहेरचे काही गेस्ट बोलवलेत, पण त्याने मला सांगितलं, इंद्रनील पण मला सांगत होतं की नाही आमचे फक्त फॅमिली मेंबर्सच आहेत. ऑलमोस्ट 100 होते. तर इट इज अ गुड स्ट्रेंथ. आणि तशीच होप यू गो फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ. मला वाटतं जे आत्तापर्यंत आपण भरपूर वेळा ग्रांटेड धरत आलो आहे की ना त्यांची बाकरवडी म्हणजे अशीच टेस्ट करणार, बर्फी, पेढा वगैरे, पण ते असं ऑटोमॅटिकली होत नाही. त्याच्यामागे एक मोठी टीम काम करते. मला वाटतं की एक कमिटमेंट आहे, पॅशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात. लीडरशिप आहे, सगळे एकत्र आलेत त्यामुळे. आणि मी म्हणेन की हे सगळे एकत्र आहेत, ही एक फॅमिली आहे मोठी. पुढच्या वर्षी बाकरवडीला 50 वर्ष होत आहेत. बापरे. मी बघत होतो 1976 सुरू झाली बाकरवडी करायला. चितळे बंधूंनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली बाकरवडी 1976. तर पुढच्या वर्षी माझी तीच अपेक्षा आहे की जे 49 वर्ष तुम्ही जे करत आलेला तसंच पुढे अजून अनेक वर्ष चालू राहू. सांगू इच्छितो की ना ज्या वेळेला तुमचं बाकरवडीचं एकतर लास्ट टाईम तुम्ही मला 5 किलोचं पाठवलेलं. मला माहिती आहे माझी ॲपिटाईट आहे चांगली, पण तेवढी नाही. मी नॉर्मली ज्यावेळेला ते पॅकेट उघडतो त्यावेळेला सिंगल्समध्ये खेळत नाही, बाउंड्रीज आणि सिक्सेस मारतो थोड्या. पण तुमचंही टीमवर्क तसंच आहे आणि असंच राहो ही आमची इच्छा आहे, कारण फार आनंद मिळतो सगळ्यांना. सचिनला आपण काय देऊ शकतो असा विचार केला तर खरोखर देवानी त्याला सगळं दिलं आहे. क्रिकेट देव त्याच्यावरती प्रसन्न आहे, देवानी त्याला सगळं दिलेलं आहे. आपण एक गोष्ट नक्की देऊ शकतो, म्हणजे सगळ्यांनी हात वर करून त्याच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊ शकतो. मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी हात वर करा आणि सचिनला फक्त निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा द्या. मनापासून धन्यवाद सचिन, मनापासून तू बोललास. थँक्यू सो मच. थँक्यू.